शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदमजी सध्या आमच्या सोबत आहेत. सर, जय महाराष्ट्र. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी चालू आहे. अनेक युक्तिवाद सुरू आहे. पहिली प्रतिक्रिया काय असणार? मी मुळामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की सदबाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट बाबीबाबत अधिक बोलणं चुकीचं होईल. पण सन्माननीय ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल साहेब यांनी त्यांची बाजू मांडली. त्यांचं कामच आहे म्हणणं, कारण ते उद्धवजींचे वकील आहेत. त्याच्यामुळं नाव आम्हाला द्या, चिन्ह आम्हाला द्या, हे त्यांनी बोललंच पाहिजे. ते त्यांनी बोलले. आता त्यांची आर्ग्युमेंट झाली, ज्यावेळेला आमच्या पक्षाची आर्ग्युमेंट होईल, आमचे वकील आर्ग्युमेंट करतील, त्यावेळेला वास्तव तुम्हाला कळेल नेमकं. दोघांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आपण बोललं पाहिजे. काही लोकांनी आतापासून फटाका सुरुवात केली टाकली. चुकीचं आहे ते. या निवडणूक आयोगाला काहीच कळत नाही, विधानसभेच्या अध्यक्षांना काहीच कळत नाही, असं काही लोकांना म्हणायचं आहे. काही लोकांना म्हणायचं आहे, मला कुणाची नावं घेत नाही, समजने वालों को ऐसा काफी होत आहे. पण मी 100% सांगतो, जनाधार आमच्यासोबत आहे. जनाधार एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आहे. 40 आमदार होते, 40चे 60 आमदार झाले एकनाथ शिंदेचे. आणि उद्धव साहेबांसोबत 40 आमदार होते, त्याचे 20 झाले. म्हणजे महाराष्ट्राची जनता कुणासोबत आहे, त्यांनी कुणाला स्वीकारलाय, पक्ष म्हणून कुणाला स्वीकारलाय, ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम हे महाराष्ट्र जनतेनेच केलेलं आहे. म्हणजे जनतेच्या दरबारामध्ये आम्हाला न्याय मिळाला आहे. मला विश्वास आहे माननीय न्यायालयाच्या दरबारात देखील आम्हाला न्याय मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. पण कपिल सिब्बल यांची मागणी आहे की चिन्ह गोठवले जावे किंवा आम्हाला द्या, असं त्यांनी मागणी केली. त्यांचं कामच नाही ते. मी तुम्हाला दाव्याने सांगेन, त्याला चिन्ह पण मिळणार नाही आणि नाव पण मिळणार नाही, आणि आमच्याकडे ते राहील, कारण मेजॉरिटी आमच्यासोबत आहे. जनाधार आमच्यासोबत आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्या सोबत आहेत. प्रश्न कुठे येत नाही. मी एकदा म्हटलंय की वारसा हक्कानं पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही. वारसा हक्कानं मालमत्ता मिळते वडिलांची, पक्ष मिळत नसतो. याबाबतचा आपण अभ्यास केला तर आमच्या आर्ग्युमेंट ज्यावेळेला वकील साहेब करतील त्यावेळेला चित्र अधिक स्पष्ट होईल. पण कपिल सिब्बल यांच्या युक्तिवाद पाहून जे ठाकरे गटाचे नेते ते उत्साहित आहेत, त्यांना अपेक्षा आहे की काही चांगला निर्णय होईल. हे बघा, काही लोक अगदी हळकुंडाने पिवळे होतात, काही लोक दिवसा स्वप्न बघतात. त्यांना बघू देत. दूध का दूध, पाणी का पाणी, जल्दी हो जाएगा, मला विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेनजीच्या आंदोलनानंतर राहुल गांधी आज पुण्यात येणार आहेत. छात्रों की गूंज अशा प्रकारचे कार्यक्रम घेणार आहेत. कसं बघतात तुम्ही याच्या? मी सन्माननीय राहुल गांधींना एवढंच विचारते, तुम्ही गरिबी हटवता नारा दिला होता, किती गरिबी हटवलीत? सर्वसामान्य शेवटच्या माणसासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही राजकारण करताना फक्त हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये दवी पाडण्याचं काम केलं. माझा दावा आहे, मी जबाबदारीने बोलतोय. मुस्लिम समाजाची मतं घ्यायची, सत्ता भोगायची, तर मुस्लिम समाजासाठी तुम्ही काय केलं सांगाल तुम्ही? आणि म्हणून फक्त सत्तेवरती डोळा ठेवून असे कार्यक्रम घ्यायचे. आता सगळं संपलंय, मग शाळेतली मुलं आता आपल्यासोबत येतील का? आणि ती आली तर मग आपण राजकारणामध्ये काय यशस्वी होऊ का? असा बालिश प्रयत्न चालू आहे त्यांचा. बालिश प्रयत्न म्हणेन मी. या प्रयत्नाला कुठलंही यश येणार नाहीत. त्यांच्या हातामध्ये काय लागणार नाहीत. ही जनता आहे, शहाणी आहे, ये पब्लिक है, ये सब जानती है. पैसे देऊन राहुल गांधी बद्दल चांगला बोला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेत. मुलांना पैसे देऊन ते चांगला बोला असं. देवेंद्रजी स्वतः होम मिनिस्टर आहेत, पोलीस खातं त्यांच्याकडे आहेत, पोलिसांचे सगळे रिपोर्ट त्यांच्याकडे जातात ना. राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेला बोलतो देवेंद्र फडणवीस जवादा माणूस, त्यात वास्तव आहे. आता यांचं आहे काय? मी साधा प्रश्न विचारून याला की तुम्ही या तरुण मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काय केलं? तुमचा कार्यक्रम आतापर्यंत काय होता? फक्त जंतर मंतरवरती सहानुभूती मिळवली अनेक लोक जाऊन तिथे,
आणि त्याचा तुम्ही राजकीय फायदा घेऊन घ्यायचा प्रयत्न करत आहे. मुलं वेडी नाही आहेत, मुलांनाही कळतं आता राजकारण सगळं. तर याच्यातून त्यांच्या हातामध्ये काही लागणार नाही, काही लागणार नाही बिलकुल. राजकीय यश त्यांना याच्यामध्ये मुळीच येणार नाही. हा बालिशपणा आहे. धन्यवाद. जय हिंद. भाई, एक शेवटचा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तशी चर्चा आहे आणि ठाकरे गटाचे खास करून संजय राऊत यांचे असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. संजय राऊत माझे जवळचे मित्र आहेत, एक वेळेला पण जीवाभावाचे मित्र होते. आता आमच्या संजय भाऊंच्या वरती कोण विश्वास ठेवतो काय हो? सकाळी उठल्यानंतर काय ते एक बॉम्ब टाकायचा आणि अख्खा दिवस मीडियामध्ये दिसायचं. एवढा कार्यक्रम आमच्या संजय भाऊंचा असतो. त्यांच्या वक्तव्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही आणि त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम सह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.